बातमी नाशिकमधून। नाशिक शहरामध्ये रस्ते विकासाचा दावा केला जात असला तरीही प्रत्यक्षात मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। आनंदवल्ली नवशा गणपती रोडवर एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे। चालत्या रस्त्यावर अचानक सुमारे 10 फूट रस्ता खचल्याने खडी घेऊन जाणारा एक डंपर थेट खड्ड्यात कोसळला। घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही डंपरचं नुकसान झालेलं आहे। अडकलेला डंपर बाहेर काढण्यासाठी क्रेनला पाचारण करावं लागणार आहे। या घटनेमुळे नाशिकमधील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। म्हणून या ठिकाणचे रहिवासी म्हणून आम्ही एवढंच सांगतो की होय, हा 35,000 कोटींचा खड्डा आहे। जे सांगितलं जातंय की नाशिकचे कामं वर्ल्ड लेवलचे कामं होणार आहे, यस, ते जर त्या लेवलचे कामं होणार आहे तर आम्ही सॅल्यूट करतो त्या कामांना। पण जर अशा पद्धतीचे जर 35,000 कोटींचे कामं असतील तर एक नाशिककर म्हणून मला प्रचंड खेद वाटतो की ह्या कामाची क्वालिटी माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेल की तुम्ही वैयक्तिक या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण ह्या कामाची ही क्वालिटी एक्सपेक्टेड नाही। हा रोड 4 इंचाचा रोड झालेला आहे। आता एवढा मोठा भ्रष्टाचार आहे इथे, तुम्ही 4 इंच आहे फक्त, हां, याचं कॉन्क्रीट काहीच नाही त्याला। तुम्ही त्यातून एवढले मोठे खड्डे झाले, इथं गाड्या जाऊ जिवंत हाण्याने झालं, बरं झालं, काय झालं त्याच्यामध्ये। तर आम्ही तिथे येणारे जाणे भाविक लोक जाता, ट्रक जाता, इथं किती हे करणार इथे। दरम्यान गंगापूर रोड ते नवशा गणपती रस्ता खचलेला आहे। कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे रस्ता खचल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। नाशिकमध्ये सध्या 32,000 कोटींची कामं सुरू आहेत। भुयारी गटारासाठी खोदलेला रस्ता माती आणि खडी टाकून बुजवण्यात आला। काँक्रिटीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।